नमस्कार मुलांनो, लर्न मराठी अँड मॅथ्स मध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर सुरू करूया. इयत्ता 8वी मधील चौथा धडा. आपण सारे एक. हम सब एक है. तो देखते हैं क्या सिखाते हैं इस चैप्टर में. ये लेसन है. ये लेसन पैसेज जो है वो प्रभा बैंकर, ये प्रसिद्ध लेखिका ने लिखा है. इनका इंफॉर्मेशन मैंने इंग्लिश और हिंदी में दे दिया है. आप प्लीज इसे पढ़िएगा. तो चलो शुरू करते हैं अपना चैप्टर. श्यामराव, या रामराव, आज स्वारी कशी आली इकडे? नाशिक सोडून बळे जळगावला आलात. काम तरी काय काढले की सहज फेरी? अब ये शामराव कह रहे हैं कि या कम कम रामराव, व्हाट ब्रिंग्स यू हियर टुडे? स्वारी कशी आली इकडे? स्वारी मीन्स उनको रिस्पेक्ट से बोल रहे हैं. ओके. नाशिक सोडून बळे जळगावला आलात. यू लेफ्ट नाशिक अँड केम ऑल द वे टू जळगाव. काम तरी काय काढलंय? गॉट सम वर्क की सहज फेरी और जस्ट विजिटिंग? रामराव अब कह रहे हैं, अरे अरे, एका दमात किती प्रश्न विचारता शामराव. अरे रुको रुको, शामराव, यू आर आस्किंग टू मेनी क्वेश्चन्स इन वन ब्रेथ. सध्या फिरस्तीची ड्यूटी आहे ना. आई एम ऑन अ ट्रॅव्हल ड्यूटी दीज डेज. म्हणजे मुझे वो घूमने वाली ड्यूटी लगाई दी गई है. काय करणार बाबा, या पोटासाठी फिरावं लागतं. व्हॉट कॅन आय डू माय फ्रेंड, गॉट अ मूव अराउंड टू अर्न अ लिव्हिंग. तो पोटासाठी फिरावं लागतं मीन्स वो काम है, काम से सैलरी मिलेगी, सैलरी से वो खाना खरीदेंगे, इसीलिए उन्हें घूमना पड़ता है. अब शामराव बोल रहे हैं, असं असं, चला तर मग आपण घरी जाऊन पोटोबाची पूजा करू. तो शामराव बोल रहे, आई सी. लेट्स गो होम एंड वर्शिप पोटोबा. पोटोबा मीन्स स्टमक गॉड. तो हम मराठी में प्यार से विठोबा. विठोबा इज लॉर्ड विठल जो होते हैं, उसे प्यार से विठोबा कहते हैं. तो उसका राइम कर दिया है अपने पेट के लिए पोटोबा. ओके. रामराव कह रहे हैं, चला चला कामाचं नंतर बघू. येस येस, वी विल थिंक अबाउट द वर्क लेटर. आधी पोटोबा मग विठोबा. फर्स्ट पोटोबा देन विठोबा मीन्स पहले हम खाएंगे फिर काम का देखेंगे, या भगवान की पूजा बाद में करेंगे. तो जो बंदे हमारे इसमें ऐसे होता है ना कि जैसे सुबह उठ के स्नान करके पहले तो भगवान की पूजा करते हैं और फिर नाश्ता ब्रेकफास्ट करते हैं. पर कोई कोई लोग जो भगवान की पूजा से पहले ब्रेकफास्ट करते हैं तो उनको हम फनी वे से बोलते हैं, ओके ओके, आधी पोटोबा मग विठोबा, पहले खाना खा लो फिर भगवान का करो. ओके, दैट वे. और ये है इसका हिंदी ट्रांसलेशन. लेट्स गो अहेड. ये है इसका डिफिकल्ट वर्ड्स. स्वारी, आगमन, यात्रा. फिरस्तीची ड्यूटी, ट्रॅव्हलिंग ड्यूटी. पोटोबा, सिंबॉलिक नेम फॉर स्टमक. ओके. विठोबा, लॉर्ड विठ्ठल. नासिका, नोज. कर्णिका, इयर. नयन कुमार, आईज. जिह्वा इज टंग. हस्तकराज, हैंड. और पद कुमार इज फीट. ओके. ये जो नासिका, कर्णिका, नयन कुमार, जिह्वाताई, हस्तकराज, पद कुमार, ये अभी नेक्स्ट इसमें आ जाएंगे. ओके. अब रामराव और श्यामराव दोघे ही जातात, बोथ लीव. नासिका. नासिका मीन्स नाक, नोज. कर्णिका मीन्स इयर्स, कान. नयन कुमार, डोळे, आईज. जिव्हाताई, जीभ, टंग. हस्तकराज, हात, हँड. पदकुमार, पाय, लेग्स. इत्यादि अवयवांचा गमतीदार संवाद शुरू होतो. तो ये सारे लोग अभी एक दूसरे के साथ कुछ ह्यूमरस कन्वर्सेशन कर रहे हैं. अब ये जो नासिका, कर्णिका, नयन कुमार, जीवा, ये संस्कृत से आए हुए वर्ड्स हैं जो मराठी में भी हम यूज करते हैं. नेक्स्ट. कर्णिका. कर्णिका मीन्स ईयर. काय ग जिव्हाताई? हे जिव्हाताई. ताई मीन्स बडी दीदी. ओके. नेहमी तू बडबडत असतेस आणि आज गप्प गप्प का? यू आर युजली सो टॉकेटिव्ह. वाय आर यू सो क्वाइट टुडे? एवढी उदास का बरे झाली आहेस? वाय डू यू लुक सो सॅड? जिव्हाताई. काय सांगू बाई? व्हॉट शुड आय से डिअर? मला या पोटोबा खवय्याची मोठी चीड यायला लागली आहे. आय एम रिअली अनॉयड विथ दिस फूडी पोटोबा.
कर्णिका पूछ रही है ईयर। ओ, अनति का ग, व्हाई इज दैट? इसका हिंदी ट्रांसलेशन है, और ये है सारे वर्ड्स, डिफिकल्ट वर्ड्स। बड़बड़त हंसने मीन्स बहुत बोलती हो। गप्पा गप्पा वेरी क्वाइट। उदास सैड। चीड़ annoyance इरिटेशन। खवैया फूडी। पोटोबा अगेन अ symbolic name for stomach. ओके, अगर अनतीकागा मीन्स ओ रियली वाई दैट। नेक्स्ट, अब जीवाताई बोल रही है, का म्हणून काय विचारतेस, क्यों पूछ रही हो? आता मगाशी रामराव शामरावचं बोलणं ऐकलंस ना तू? You just heard Ramrao and Shamrao talking, didn't you? पोटासाठी वनवन हिंडावं लागतं त्यांना. So what they were saying? They have to wander around just to fill their stomach. कोणाही माणसाला विचारा, ask anyone. सारी धडपड कशासाठी? तर पोटासाठी. Everyone, people struggle only to satisfy their hunger. आणि या पोटोबामुळे आपलीही फरफट होते. And because of that पोटोबा, we have to suffer. शिवाय मान सन्मान तो सगळा त्याला, येट ऑल द रिस्पेक्ट अँड रेकॉग्निशन गोज टू हिम. परवा तर त्याचं माझं भांडणच झालं. जस्ट द अदर डे आई हैड अ फाइट विथ हिम. कर्णिका ईयर जो है वो पूछ रही हो, कशावरून ग? व्हाट वॉज द फाइट अबाउट? ये है इस डायलॉग का हिंदी एक्सप्लेनेशन, और ये है सारा डिफिकल्ट वर्ड्स. ओके, लेट्स गो अहेड. जिव्हाताई. अब जिव्हाताई टंग बोल रही है. अगं, दरवेळी आपला तो म्हणेल तेवढंच खायची सक्ती असते माझ्यावर. एव्हरी टाइम आय एम फोर्स टू ईट ओनली व्हॉट ही दॅट पोटोबा सेज. एखाद्या वेळी मला आवडलेला पदार्थ मी जरा जास्त खाल्ला की झालं याचं गुरगुरणं सुरू. वैताग नुसता. ये क्या बोल रहे हैं? एंड इफ आई ईट अ लिटिल मोर ऑफ समथिंग दैट आई रियली लाइक, ही स्टार्ट्स ग्रम्बलिंग. सो फ्रस्ट्रेटिंग. तो कभी कभी ऐसे हो जाता है ना कि पेट भरा हुआ होता है पर हमें और भी खाना होता है, और हम ओवर ईट कर लेते हैं तो पेट खराब हो जाता है. तो वही जिव्हाताई बोल रही है. कर्णिका ईयर. खरंच ग बाई, शिवाय हे पोटोबा महाशय नुसतं बसून खातात. यू आर राईट डिअर, अँड दिस पोटोबा सर जस्ट सिट्स अँड ईट. आपल्यासारखं काहीही काम करत नाही. ही डझंट डू एनी वर्क लाईक अस. ही आलीच बघ नासिका. ओ लुक, हिअर कम्स नासिका, दॅट इज नोज. काय ग नासिके, तुला काय वाटतं? हे नासिका, व्हॉट डू यू थिंक? अब नासिका को कुछ पता नहीं है तो बोलती है, कशाबद्दल? अबाउट व्हॉट? हिंदी एक्सप्लेनेशन है इसका. ओके, और ये है इसके डिफिकल्ट वर्ड्स. ओके. कर्णिका. अगं ही बडबडी. बडबडी मीन्स चॅटर बॉक्स. तो को चॅटर बॉक्स है जिव्हाताई. ओके. अगं ही बडबडी पोटोबाबद्दल तक्रार करतेय. दिस चॅटरबॉक्स इज कंप्लेनिंग अबाउट पोटोबा. तिचं म्हणणं आहे की पोटोबा खवय्ये काहीच काम करत नाही. शी इज सेइंग दॅट पोटोबा इज अ फूडी अँड डझंट डू एनी वर्क. नासिका. अब नासिका बोल रही है, मग त्यात खोटं काय ते? सो व्हॉट्स रॉंग इन दॅट? माझंच बघ ना. जस्ट लुक ॲट मी. रात्रंदिवस श्वास घेण्याचे माझे कार्य सतत चालूच असतं. आय वर्क नॉन स्टॉप, डे अँड नाईट, ब्रीदिंग. वास घेण्याचंही ज्यादा काम मी मात्र करते. आय ऑल्सो डू एक्स्ट्रा वर्क बाय स्मेलिंग थिंग्स. पण हे पोटोबा मात्र. और उसका सेंटेंस आधा ही रह गया और हस्तकराज मीन्स हैंड बोले, ही डझंट डू एनी वर्क एट ऑल. काहीच काम करत नाही. सो एव्हरी पार्ट ऑफ द बॉडी इज एक्चुअली कंप्लेनिंग अबाउट द स्टमक. ये है अपना हिंदी एक्सप्लेनेशन, और ये है इसका डिफिकल्ट वर्ड्स. प्लीज गो थ्रू इट, क्योंकि आपको डिफिकल्ट वर्ड्स अगर कभी समझ में नहीं आते तो यहाँ से आप देख सकते हैं. लेट्स टेक अ ब्रेक, क्योंकि बहुत बड़ा लेसन है. सो मैंने इसीलिए थोड़ा ब्रेक लिया है. आप थोड़ा उठिए, चलिए, यहाँ वहां जाइए और आके फिर से बैठ जाइएगा. तो चलो शुरू करते हैं ब्रेक के बाद. पदकुमार, दैट इज लेग्स.
अब ये क्या बोल रहा है? उलट सगळ्यांवर गुरगुरतो. ऑन द कॉन्ट्री, उलट मीन्स ऑन द कॉन्ट्री, ही growls at everyone, grumbles. शिवाय जो उठतो तो कशासाठी? पोटासाठी. म्हणत आम्हाला राबवून घेतो. And whoever gets up and says why? For the stomach and makes us all work hard. तो पैर तो बेचारे चलते हैं इधर से उधर, उधर से इधर. तो पैर तो बहुत ही गुस्सा है उससे. नयन कुमार, आईज. मी सुद्धा हेच म्हणतोय. आय एम सेइंग द सेम थिंग. मी नेहमी बघण्याचं काम करतो. आय ऑलवेज डू द जॉब ऑफ सीइंग. झालंच तर माणसांच्या सौंदर्यात भर घालतो. अँड इफ अँड आय ऍड्स टू द ब्युटी ऑफ द पर्सन. मी नसतो तर. इफ आय वेरन देअर. कर्णिका, यार बरं. पुरं तुझं लेक्चर, इनफ ऑफ युअर लेक्चर. मी सुद्धा ऐकण्याचं काम करून माणसाच्या जीवन व्यवहाराला मदत करते म्हटलं. आय ऑल्सो हेल्प पीपल बाय डुईंग द जॉब ऑफ हियरिंग. विदाउट मी. अब ये सेंटेंस इनकम्प्लीट रह गया है बिकॉज आगे जाके कोई तो उसे बात शुरू करेगा. ये है अपना हिंदी ट्रांसलेशन. आप पॉज करके पढ़ सकते हैं अगर इंग्लिश ट्रांसलेशन आपको ठीक से समझ में नहीं आ रहा है. और ये है इसका डिफिकल्ट वर्ड. यहाँ पे जो उलट है इसका मतलब है ऑन द कॉन्ट्री, इंस्टेड. ओके, तो ये अच्छे से आपको समझ में आ जाएगा. नेक्स्ट हम कन्वर्सेशन देखते हैं. अब जो नासिका है वो बोल रही है, म्हटलं कर्णिके तुझ्यापेक्षाही माझा उपयोग जास्त महत्वाचा आहे बरं का. अब ये लोग अपने आप में ही झगड़ा कर रहे हैं. लिसन कर्णिका, आय एम ऍक्च्युली मोर युजफुल दॅन यू. श्वास घेतल्याशिवाय माणूस जगू शकेल का? कॅन अ पर्सन लिव्ह विदाउट ब्रीदिंग? वो भी सही है. जिव्हाताई, अब जो बड़ी दीदी है वो बोल रही है, आणि माझ्यामुळेच तर माणसाच्या जीवनात अर्थ आहे. अँड आय एम द वन हू गिव्स मिनिंग टू द ह्युमन लाईफ. मी गोड बोलते. आय स्पीक स्वीटली. नाना तऱ्हेच्या पदार्थांची चव माझ्यामुळेच मानव चाखू शकतो. बिकॉज ऑफ मी ह्युमन कॅन टेस्ट ऑल काइंड ऑफ फूड. आपण सारेजण अनेक काम करतो. वी ऑल डू मेनी जॉब्स. पण हे पोटोबा मात्र आयते बसून खातात. बट दिस स्टमक पोटोबा जस्ट सिट्स अँड इट्स. तेव्हा आपण या पोटोबांविरुद्ध संप करूया. लेट्स गो ऑन स्ट्राईक अगेन्स्ट दिस पोटोबा. अँड मेंदू राजे साहेबांकडे तक्रार करूया. अँड कंप्लेन टू द किंग ब्रेन. मेंदू मराठी में उसका मतलब है ब्रेन. राजे मीन्स किंग. Here comes our Hindi translation, and this is our difficult word meaning. नयन कुमार, अब नयन कुमार बोल रहा है. आईज. Yes, yes, we are ready to go on strike. From today, I won't see anything. अब नयन कुमार ने बोल दिया, आजपासून मी काही बघणार नाही. नासिका, मी वास घेणार नाही. I will not smell. श्वास मात्र मला घ्यावाच लागेल. बोलते, but though I still have to breathe. कर्णिका, मी ऐकणार नाही. कर्णिकाने बोला, आय वोंट लिसन. जिव्हाताई, मी अजिबात खाणार नाही. आय वोंट ईट ॲट ऑल. आणि दंतराजांना सुद्धा संपात सामील करून घेईन. अँड आय विल इवन इन्क्लूड दंतराज, दॅट इज टीथ इन द स्ट्राईक. हस्तकराज, मी घास उचलणार नाही. आय वोंट पिक अप एनी फूड. और पदकुमार बोल रहा है, मी स्वयंपाक घरात जापर्यंत जाणार नाही. आय वोंट गो टू द किचन. म्हणजे मग त्या पोटोबाला चांगलीच अद्दल घडेल. दॅट विल टीच पोटोबा अ गुड लेसन. अद्दल घडेल म्हणजे टीचिंग अ गुड लेसन. ओके, तो सब लोग अभी पोटोबा के अगेंस्ट गए हैं और वो स्ट्राइक कर रहे हैं. अपना हिंदी ट्रांसलेशन एंड डिफिकल्ट वर्ड्स. सर्वजण मेंदूराजे यांच्याकडे जातात. एव्हरीवन गोज टू द किंग ब्रेन. त्यानंतर मेंदूराजे तातडीने सभा घेतात. अँड ही इमिजिएटली कॉल्स फॉर अ मीटिंग. सर्वजण, अब जो भी है, नासिका, जिव्हाताई, जो जो स्ट्राइक पे गए हैं वो सब लोग बोल रहे हैं, मेंदूराजे साहेबांचा जय जयकार असो. लॉन्ग लिव्ह किंग ब्रेन. मेंदूराजे
बसा मंडळी, सिट डाऊन एव्हरीवन. पोटोबा प्रधान आले की नाही? हॅज प्राईम मिनिस्टर पोटोबा अराइव्ड येट? पोटोबा बोल रहे हैं, मी केव्हाच हजर आहे महाराज. आई हैव बीन प्रेजेंट फॉर अ वाइल युअर मॅजेस्टी. अब मेंदू राजे के बोल रहे हैं, या सर्व मंडळींची तुमच्याबद्दल तक्रार आहे. ऑल these मेंबर्स हॅव अ कंप्लेंट अगेन्स्ट यू, की तुम्ही अजिबात काम करत नाही. दॅट यू डोंट डू एनी वर्क. यू जस्ट ईट अँड ग्राउल ॲट अदर्स. तुम्ही फक्त खाता आणि दुसऱ्यांवर गुरगुरता. ग्राउल, गुरगुरणे. हिंदी ट्रांसलेशन एंड ये है इसका डिफिकल्ट वर्ड्स मीनिंग. पोटोबा, आप स्टमक अपना साइड बोल रहा है, ओके. महाराज, बोलताना जरा बेअदबी होते, कसूर माफी असावी. अब ये प्रधानमंत्री जो है, ये जो किंग से बोल रहा है तो बहुत ही पोलाइटली बोल रहा है. युअर मॅजेस्टी, आय मे साउंड अ बिट रूड वाइल स्पीकिंग, प्लीज फॉरगिव मी. पण मी काम करत नाही हे म्हणणं साफ खोटे आहे. बट सेइंग दॅट आय डोंट वर्क इज कम्प्लिटली फॉल्स. हो, अधूनमधून मी गुरगुरतो. येस, आय डू ग्राउल समटाइम्स. पण ते यांच्यावर नव्हे. बट नॉट ॲट देम. ती माझी सवय आहे. इट्स जस्ट माय हॅबिट. विदाउट दॅट, त्याशिवाय शरीराचं राज्य सुरळीत कसं चालणार? हाऊ विल द किंगडम ऑफ द बॉडी रन स्मूथली? मी गप्प बसलो. आय टेक दिस एक्झाम्पल. आता हेच उदाहरण घ्या. टेक दिस एक्झाम्पल. या सर्वांनी संप पुकारला. एव्हरीवन हिअर वेंट ऑन अ स्ट्राईक. मी गप्प बसलो. आय स्टेड क्वाइट. बट दे हॅड टू सफर द कॉन्सिक्वेन्सेस. पण याचा परिणाम त्यांनाच भोगावा लागला. परिणाम मीन्स कॉन्सिक्वेन्सेस. जीवन रस मिळाला नाही. दे डिडंट गेट लाईफ एनर्जी. म्हणून त्यांचे चेहरे बघा कसे सुकून गेले आहेत. So they didn't get life energy. So just look at their faces, how pale and tired they have become. Okay. Hindi translation, meaning of difficult words. Okay. मेंदूराज, अब किंग ब्रेन बोल रहा है. नयन कुमार, पटलं ना सर्वांना? नाउ एव्हरीवन अंडरस्टँड्स राईट? शिवाय असं पहा, also look, आपण सारेच एकमेकांवर अवलंबून आहोत. Each of us depends on one another. आपल्या देशाचे राज्य सुरळीत कसं चालणार? हाऊ विल अवर किंगडम रन स्मूथली अदरवाईज? आपल्या देशाचं राज्य चालते ते सर्वांच्या एकतेमुळे. अवर बॉडीज किंगडम वर्क्स बिकॉज ऑफ एव्हरीवन्स युनिटी. पाय चालतात ते रस्ता डोळ्यांनी दिसतो म्हणून. लेग्स वॉक ओनली बिकॉज आय सी द रोड. सर्वांची कामे होतात ती पोटोबामुळे. ऑल द वर्क हॅपन्स बिकॉज ऑफ द पोटोबा. कारण आपणाला जीवन रस मिळतो म्हणून. बिकॉज ही गिव्स अस लाईफ एनर्जी. त्याने अन्न खाल्ले नाही तर काय हाल होतात ते आता तुम्हाला समजलेच असेल. इफ ही डझंट ईट फूड, यू हॅव सीन व्हॉट हॅपन्स. एव्हरीवन सफर्स. आपण सारेच या शरीररूपी राज्याचे सेवक आहोत. वी आर ऑल सर्वंट्स ऑफ दिस बॉडी किंगडम. आपले हे राज्य सुरक्षित राहण्यासाठी आपण सर्वांनी एक व्हायलाच हवे. टू कीप इट सेफ अँड हेल्दी वी मस्ट ऑल स्टे युनाइटेड. खरे ना? इजंट दॅट ट्रू? तो मेंदूराजे जो किंग है वो बोल रहा है कि हम सारे बॉडी पार्ट्स एक दूसरे पे डिपेंड है. तो अगर एक काम करना बंद कर दिएगा तो भी पूरा किंगडम, बॉडी किंगडम जो है वो कोलैप्स हो जाएगा. तो इसीलिए हम सब लोग ये बॉडी किंगडम के सर्वेंट्स हैं और वी मस्ट ऑल स्टे यूनाइटेड. एज यूजुअल अपना हिंदी ट्रांसलेशन एंड मीनिंग ऑफ डिफिकल्ट वर्ड्स. अब लास्ट में सर्वजन, एव्हरीवन. होय महाराज. येस युअर मॅजेस्टी. पोटोबा, आम्हाला क्षमा करा. पोटोबा, प्लीज फॉरगिव्ह अस. वी वोंट कंप्लेन अबाउट यू अगेन. आम्ही तुमच्याविषयी कुरकुर करणार नाही. कुरकुर करणे मीन्स कंप्लेन करणे.
आपण सारेच या राज्याचे सेवक. वी ऑल आर सर्वंट्स ऑफ दिस बॉडी किंगडम. आपण सारे एक, आपण सारे एक. वी आर वन, वी आर वन. हम सब एक है, हम सब एक है. ओके. अब इसका समरी जो है, समरी में हा संवाद शरीरातील विविध इंद्रिय, इंद्रिय मीन्स सेंस ऑर्गन्स जो होते हैं, तो उनको इंद्रिय कहते हैं, गमतीदार व उपदेशात्मक नाटिकेच्या स्वरूपात आहे. इसका मतलब है दिस पैसेज इज अ फन एंड थॉटफुल प्ले. उपदेश मीन्स उसमें कुछ एडवाइस दिया गया है, उसमें कुछ थॉट्स दिए गए हैं. ओके, ऑफ डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडीज. ओके, दे आर टॉकिंग टू इच अदर. प्रत्येक इंद्रिय आपले महत्व सांगते. इच ऑर्गॅन एक्सप्लेन्स इट्स इम्पॉर्टन्स अँड कंप्लेन्स अबाउट द स्टमक. दॅट ही डझंट वर्क ॲट ऑल. तो काहीच काम करत नाही, फक्त खातो आणि इतरांवर गुरगुरतो. ही ओनली इट्स, डज नॉट डू एनी वर्क. ओके, ही ग्राउल्स ऑन अदर ऑर्गॅन्स. त्यामुळे सर्व इंद्रिये संप पुकारतात. सो दे ऑल डिसाइडेड टू गो ऑन स्ट्राईक अँड कंप्लेन टू द ब्रेन किंग. मेंदू राजाकडे तक्रार करतात. पोटोबा आपले महत्व स्पष्ट करतो. सो पोटोबा एक्सप्लेन दॅट तो अन्न पचवून जीवन रस निर्माण करतो. ही डायजेस्ट द फूड अँड गिव्स एनर्जी टू ऑल. त्यामुळे इतर इंद्रिय कार्यक्षम राहतात. उसके वजह से ही ऑल अदर ऑर्गन्स कॅन वर्क प्रॉपरली. मेंदूराजे सर्वांना समजवतात की ब्रेन एक्सप्लेन्स दॅट शरीररूपी राज्यात प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा आहे. एव्हरी ऑर्गॅन इज इम्पॉर्टंट. सर्वजण एकमेकांवर अवलंबून आहेत. अँड दे ऑल डिपेंड ऑन इच अदर. शेवटी सर्वजण एकतेचा संदेश देतात आणि पोटोबाची क्षमा मागतात. इन द एंड एव्हरीवन अंडरस्टँड्स द व्हॅल्यू ऑफ युनिटी अँड अपोलोजाइज टू द पोटोबा. ठीक है? और ये सारी चीजें हमें इनडायरेक्टली हमारे भारत के बारे में भी, हिंदुस्तान के बारे में भी होता है. जैसे यहाँ पे डिफरेंट डिफरेंट ऑर्गन्स है, वैसे ही हमारे भारत में, हमारे हिंदुस्तान में भी बहुत सारी डिफरेंट डिफरेंट कम्युनिटीज हैं. एंड ऑल दीज कम्युनिटीज आर डिपेंड ऑन ईच अदर. तो अगर हमें भारत राज्य, भारत एज अ कंट्री अपलिफ्ट करनी है, प्रोग्रेस करनी है, कि सेफ रखनी है और हेल्दी बनानी है, तो सारे कम्युनिटीज ने एक साथ आके ही काम करना चाहिए. वैल्यू ऑफ यूनिटी यहाँ पे दिखती है. ओके. अब नेक्स्ट सेशन में मैं इसके प्रश्न उत्तर दे दूंगी. प्रश्न उत्तर टेक्स्ट बुक के नीचे जो पीछे जो दिए हुए हैं वो ही मैंने कवर किए हैं, और मैंने सिंपल मराठी लैंग्वेज में देने की कोशिश की है. आपको ये सेशन कैसा लगा? आपको समझ में आया है कि या कुछ एक्स्ट्रा एक्सप्लेनेशन की जरूरत है? सो डू कमेंट हियर, लाइक शेयर एंड सब्सक्राइब. और तब तक बोलिए हर हर महादेव.